काल मार्केटमध्ये माझं झालेलं भांडणामुळं आज माझ्या 60 दिवस बिझनेस चॅलेंजच्या 12व्या दिवशी मी माझं दुकान दुसरीकडेच लावलेलं. पण आज माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट बदललेली होती, कारण दुकानाची नवीन जागा आली की नवीन माणसं आली. बाकी आज काय दररोज प्रमाणे माझ्या दुकानावर गर्दी नव्हती, तरी पण बरीच लोक फक्त मी एक स्टोरी टाकल्यावर नवीन जागेवर येऊन तुमच्या 61-62 रुपयाला भेटत होती आणि नाश्ता पण करत होती. त्यावरून कळालं की तुमच्या 61-62 रुपयाने आयुष्यात काय कमवलं असं किंवा नसो, पण तुमच्यासारखे जीवाला जीव देणारी मराठी माणसं तर नक्कीच कमवलेत. बाकी भावांनो, हे भांडण करणाऱ्या लोकांना पण कुणी हेट देऊ नका, कारण ते पण काम फक्त त्यांच्या पोटासाठी आणि त्यांच्या मुलाबाळांसाठीच करतात. बाकी सगळे तुम्ही तर मॅच्युअर आहेतच. तसं ह्या चिमुकलीला पोहेची एक प्लेट फ्री दिल्यावर जाताना तिच्या तोंडावर जो आनंद होता तो बघून माझ्या पण तोंडावर नकळत का होईना पण हसू आलंच. संध्याकाळी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा वर्कआउट केला आणि त्यानंतर मग पुशअप आणि जोर मारले. बाकी आज मी रिच डॅड आणि पोर डॅडच्या पुस्तकात वाचलं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक रॅट रेस म्हणजेच उंदरांची शर्यत चालू आहे, ज्यामध्ये पैशांचा लालच देऊन आपल्याकडून काम करून घेतलं जाते. त्यामुळे ह्या शर्यतीतून बाहेर निघण्यासाठी बिझनेस करणं फार गरजेचं आहे.